बळीराजा फाउंडेशनचे नारायण लोखंडे यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेत मागणी मान्य करून उपोषण थांबवा, रुद्राणी फाउंडेशनची मागणी। सविस्तर माहिती अशी की बळीराजा फाउंडेशनचे नारायण लोखंडे यांनी गेल्या 4 दिवसापासून गट शिक्षणाधिकारी भोकरदन यांच्या कार्यालयासमोर गरिबांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक द्या या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे, परंतु वरिष्ठ अधिकारी दखल घेताना दिसून येत नाहीत। याच अनुषंगाने रुद्राणी फाउंडेशन राजूरचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर दारवले यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की आपण या उपोषणाची तात्काळ दखल घेत मागण्या मान्य करून उपोषण थांबवा, अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे। याविषयी जिने 24 प्रतिनिधी यांनी गट शिक्षणाधिकारी यांची संपर्क केला असता त्यांनी सांगितले की वरिष्ठांचा आदेश आहे की कुठल्याही मीडियावर याविषयी बोलू नका, असं म्हणून त्यांनी बेळ मारून नेली। यावेळी रुद्राणी फाउंडेशनचे कैलासप्पा गव्हाळे, पांडुरंग पाटील इंगळे, संतोष पाटील पुंगळे, उपोषणकर्ते नारायण लोखंडे यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते। चला, बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। बातमी पूर्ण बघा। धन्यवाद। रिपोर्ट झी 24 तास जालना। माझी जिल्हाधिकाऱ्याला शिक्षणाधिकाऱ्याला विनंती आहे की गेल्या वर्षभरापासून नारायण लोखंडे हे सातत्याने भोकरदन तालुक्यासाठी शिक्षणासाठी जे लागणारे शिक्षक लोक असतात, आज इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये कुणी आमदाराचा मुलगा शिकत नाही, खासदाराचा मुलगा शिकत नाही किंवा जिल्हा परिषद सदस्याचा मुलगा शिकत नाही, इथं सर्वसाधारण शेतकऱ्याची मुलं येतात शिक्षक। आमचे मित्र नारायण लोखंडे यांची प्रमुख मागणी आहे की शिक्षकांना जो अतिरिक्त भार दिलाय त्यातनं त्यांना मोकळं करून त्यांना शाळेवर रुजू करावं, याची दखल प्रशासनाने तात्काळ घेण्यात यावी। नारायण लोखंडे यांच्या जीवितवाची जबाबदारी ही शासनाची प्रशासनाची असेल, याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे। भोकरदन पंचायत समिती या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण बसलेलं आहे। उपोषणार्थीचे काय म्हणणं आहे, का बसलेत, कशामुळे उपोषण करते आपण जनता? नारायण रमेश लोखंडे, राहणार बरणा, लोखंडे तालुका भोकरदन। जालना जिल्ह्यामध्ये अगोदरच शिक्षकांच्या 600 जवळपास शिक्षकांचे पद रिक्त आहेत, परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। मागील वर्षभरापासून आम्ही यासाठी आवाज उठवत आहोत, तरी प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही। तसेच वर्गखोल्यांच्या अनेक शाळांची वर्गखोल्यांची नादुरुस्ती झाली, त्या शाळांची दुरुस्ती करण्यात यावी ही एक प्रमुख मागणी आहे। आणि जालना जिल्ह्यात अगोदर 600 पद रिक्त असताना जिल्ह्याच्या झडपी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना मॅडम आणि कैलास दासके साहेब शिक्षणाधिकारी जे आहेत सध्या, त्यांनी वर्षानुवर्ष शिक्षकांना लिपिकाची कामं दिली। लिपिकाची कामं दिल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। हक्काचे शिक्षकांनी कार्यालयात ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, त्यामुळे त्या शिक्षकांना फक्त अध्यापनाचे कार्य करू द्यावे या मागणीसाठी आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे। या ठिकाणी उपोषणकर्ते सांगतात की बाबा आयुक्तांनी आदेश काढले तरी सुद्धा जिल्ह्याचे अधिकारी जिल्ह्याचे अधिकारी असतील ते मान्य करत नाहीत। वरिष्ठांच्या आदेशाचं संबंधित अधिकाऱ्यांनी पालन करायला पाहिजे, परंतु झडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना मॅडम आणि शिक्षणाधिकारी कैलास दासके मॅडम यांचा मनमानी कारभार चालू आहे आणि यांच्याकडे लोकप्रतिनिधी मुद्दाम दुर्लक्ष करत आहे, कारण यांचे खाजगी संस्थांना चालवायचे आहे। त्यामुळं जिल्हा परिषद शाळा बंद पाडायची की काय असा प्रश्न आम्हाला पडतो। अध्यक्ष भीमाशंकर दारवले यांनी या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे, आपण काय सांगाल तुम्ही? आणि बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी वेळोवेळी उपोषण करून किंवा पत्रव्यवहार करून आयुक्तापर्यंत मुद्दा मांडलेला आहे, परंतु त्या मुद्द्याला त्यांना आतापर्यंत यश आलेलं नाही। त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी अजूनही अद्ययावत व्हायच्या बाकी आहे, जसं की जे काही शिक्षक आहे त्यांना अध्यापनाचं काम सोडून लिपिक वगैरे ज्या पदभार दिलेला आहे, अतिरिक्त पदभारामुळे शाळेची जी अध्यापनाची व्यवस्था आहे ती बऱ्याचशा प्रमाणात कोलमडलेली आहे। त्यामुळं त्यांच्या मागणीला प्रशासनानं गांभीर्यानं घ्यावं यासाठी आज आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे। या ठिकाणी त्यांनी ठणकावून सांगितलेले की जर तुम्ही या उपोषणाचा विचार करणार नसाल तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल असे सांगितलेले।